येदसे चरित्र केले नारायणे, येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा कालापर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तनारूपी सेवेकरता घेतलेले आहेत। विठाला विठाला अजय हे कीर्तनारूपी सेवा किन्मात्र आहे, सर्वांना ज्ञात आहे, तरी देखील अल्पसा असा परिचय करून देणं ते कर्तव्य आपल्या पवित्र पुण्याच्या करजावणे गावामध्ये ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था यांचा हा द्वितीय वर्धापन दिवस भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, हा वर्धापनाचा हा सांगतेचा दिवस खऱ्या अर्थानं भाग्याचं लक्षण आहे। कारण आजची ही सेवा करण्याचा योग आज या ठिकाणी मला प्राप्त झाला। एका बाजूनं आनंदही होतोय, पण एका जर पाहिलं तर तसं दुःखाची गोष्ट आहे। आदरणीय गुरुवर्य गुरुनाम अर्जुन महाराज लाडगुरुजी यांचा काल अपघात झाला। सुदैवानं त्यांना काही झालं नाही। सुदैवानं म्हणण्यापेक्षा ही माऊली ज्ञानोबारायांची त्यांच्यावरती असलेली ही कृपा आहे। मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी, भगवंत त्याच्या मागे पुढे उभा राहतो महाराज। खऱ्या अर्थानं त्यांची ही भक्ती आहे आणि ती भक्ती खऱ्या अर्थानं त्यांच्या कामी आली असंही म्हणायला काही हरकत नाही महाराज। आणि भाग्य असं आहे, कारण आजची असणारी सेवा त्यांची आहे, पण त्यांच्या जागी मला ही कीर्तनारूपी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, म्हणून भाग्याला धन्यवाद देतो। त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत। आदरणीय आमचे गुरुवर्य कृष्णमामा लिमन असतील, त्यांनाही धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत महाराज। कारण हा वारकरी संप्रदायाचा वसा आहे। ही लहान लहान मुलं शिकवण्याचं काम, नवे नवे आमच्या दगडालाही घडवण्याचं काम आदरणीय गुरुवर्य कृष्णमामा लिमन यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे। माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेलं गगनावरी, असंही म्हणायला काही हरकत नाही। कारण ह्या परमार्थाच्या रोपट्याला खत पाणी घालून वाढवण्याचं कार्य मामांचं अखंडितपणे चालू आहे। एवढा काल पाऊस झाला, आज सेवा होईल का नाही याची शाश्वती नव्हती, पण हा कार्यक्रम अखंडित होतोय हे भाग्याचं लक्षण आहे। आजी पुरले नवस धन्य काळ तो दिवस, म्हणून हे भाग्याचं लक्षण आहे। असो, द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे। जमलेले सर्व वारकरी असतील, टाळकरी असेल, विनेकरी बाबा असतील, माझ्या माता माऊली असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग असा दंडवत घालतो। मस्तक हा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी साष्टांग असा दंडवत घालतो, गुरुचरणी नतमस्तक होतो आणि या कीर्तनारूपी सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। मी जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं बरं, मी नेहमी सांगत आहे, सांगत आलो आणि सांगत राहणार। कारण या जगाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त तीन, या विश्वाच्या पाठीवर जगद्गुरु फक्त तीन। कृष्ण वंदे जगद्गुरु एक, तो देवच आहे। आद्यगुरु शंकराचार्य 2, जगद्गुरु तुकोबाराय 3, हे 3 महान जगद्गुरु आहे। आणि त्या 3 जगद्गुरु पैकी आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग त्या महान साधूचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय। विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अभंग कालापर प्रकरणातील काला 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 म्हणजे आहे तरी काय, वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये काल्याला फार अनन्य साधारण महत्व आहे महाराज।
वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कुठलाही कार्यक्रम असू द्या महाराज, 4 महिन्याचा चातुर्मास जरी असला, 7 दिवसाचा सप्ताह जरी असला, नवे 1 दिवसाचा एकला जरी असला, तरी त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते महाराज. इतकं अनन्य साधारण महत्व काल्याच्या प्रसंगाला आहे महाराज. व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर एखादा नोकरदार असावा, त्याला 20 दिवस जरी कामावरती नाही जाता आलं तरी चालतंय, पण पगाराच्या दिवशी मात्र आवर्जून उपस्थित राहते. तद्वताप्रमाणे 7 दिवस नाही जरी येता आलं आमच्यासारख्याला, तरी काल्याच्या दिवशी मात्र आवर्जून उपस्थित राहतंय. इतकं महत्व काल्याच्या प्रसंगाला आहे. विठ्ठल. आणि त्याच प्रसंगाला अनुसरून आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. तसा पाहिलं तर 12 वाजून गेलेत नाही का. आता म्हणायला नको आता वाजले की 12, ते वाजून गेलेत. काही नाही, थोड्या वेळामध्ये आपण आटोपती सेवा घेणार आहोत. काय काळजी करू नका, पावसाचाही दिवस आहेत. तसं पाहिलं तर पाऊस थांबणार आहे, काय काळजी करू नका. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आपलं सगळं उरकापर्यंत तो येत नाही, काळजी करू नका. फक्त अंतःकरणापासून झालं पाहिजे. कालही महाराज 7 ते 9 कीर्तन होतं अनिकेत महाराज. असं पाऊस भरून आलं, वारं वाहदान इतकं जोरात चालू झालं. पण काही नाही म्हटलं, फक्त एकदा प्रेमानं त्या भगवंताचं नामचिंतन करा, विठ्ठलाचा नाम जय घोष करा. महाराज काय सांगावं, पाऊस आहे या क्षणात थांबला महाराज. ही ताकद आहे महाराज वारकरी संप्रदायाची. वारकरी संप्रदायाला फार मोठं अनन्य साधारण महत्व आहे महाराज. आणि किंबहुना हे चराचर जर चालला असेल, टिकला असेल ना, त्याला एकमेव कारणीभूत जर काय असेल तर आपला हा वारकरी संप्रदाय. इतका अनन्य साधारण महत्व या वारकरी संप्रदायाला महाराज. आता याला ह्या टोपीला ह्या नेहरूला धोतराला इतका हलक्यात घेऊ नका महाराज. फार महत्व आहे याला, पण ते आता आम्हाला कळालं नाही ना महाराज. धोतर घालायचे आता महाराज मंडळींना लाज वाटते. बाकीच्यांचं सोडून द्या, इथले सोडून सांगतोय मला, तिकडचे सांगतोय. तिकडे गेलं की इथले फुकायचे, दुसरे आणायचे कुठून. नाही पण महाराज हा आपला अभिमान आहे हो. वारकरी संप्रदायाला महाराज इतकं महत्व आहे. आम्ही मागे मी नेहमी सांगत असतो, काशी विश्वेश्वराला महाराज आम्ही गेलो होतो. 1800 किलोमीटर इतकं लांब गेलोय हो. किती वारकरी संप्रदायाला महत्व आहे. आपल्या टोपीला किती महत्व आहे. ज्यावेळेस आम्ही काशीमध्ये गेलो, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्याकरता मंदिरामध्ये बारीला लागलो, इतक्या तिथला एक सदगृहस्थ आला आणि त्यांनी सहज विचारलं, आप महाराष्ट्र से है? ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. आपण एकमेकाला भेटलो तर म्हणतो पाहुणं कुठलं, हे आपल्याला सांगावं लागतं. पण इतक्या लांब गेल्यानंतरून सुद्धा डोक्यावरची टोपी पाहिल्यानंतरून तिथल्या माणसाला विचारावं वाटलं नाही की तुम्ही कुठले आहात. फक्त या पोशाखाकडे पाहिल्यानंतरून ते म्हटलं आप महाराष्ट्र से है. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची, ही ताकद आहे. पण आता हे धोतर महाराज नको वाटतंय महाराज मंडळीला, लाज वाटते ना ह्याची. एकदा महाराज मंडळींच्या एकदा मैत्रिणीच्या लांबचं घरातलं लग्न होतं. आता आमचा हा पोशाख असा आम्ही लग्नाला गेलोय. गाडीतून उतरल्या महाराज आमच्या मंडळीच्या मैत्रिणीनं तिला हळूच बाजूला घेतलं आणि हळूच कानात सांगू लागली, सासऱ्याला घेऊन आली. परत बघा ना किती गोड असले बरं. इतका पांचट संसार नाही बरं माझा. उगा आपलं तुम्हा लोकांना राग यायला नको म्हणून माझ्यावर घेतलं. विठ्ठल. इतकं अनन्य साधारण महत्व आहे महाराज या वारकरी संप्रदायाला. महाराज या पोशाखाकडे पाहिल्यानंतरून कळतंय की हा महाराष्ट्राचा आहे, हा वारकरी आहे. आणि वारकरी धर्मानं महाराज हा धर्म टिकवलाय महाराज, एवढं लक्षात ठेवा. आपला धर्म जर टिकला असेल ना तर याला एक कारण जर काय असेल तर वारकरी संप्रदाय महाराज. मी कोण्याही संप्रदायाला नावं ठेवत नाही हो, किंबहुना ठेवणारही नाही. सर्व धर्म समभाव आहेत, सर्व संप्रदाय सारखेच आहेत महाराज. आपण पंढरपूरला जातो की नाही? पंढरपूरमध्ये पोचण्याकरता अनेक मार्ग आहेत.
सोलापूरवरून आहे, फलटण मार्गे आहे, अनेक ठिकाणावरून मार्ग आहे, पण जायचंय कुठं? पंढरपुरात. तद्वत प्रमाणे संप्रदाय भरपूर आहेत, पण जायचंय भगवंताकडंच. त्यामुळे मी कोणीही संप्रदायाला नावं ठेवत नाही, पण ज्याचा त्याला अभिमान पाहिजे ना महाराज. आपला हिंदू धर्म आहे हा आपण टिकवला पाहिजे हो, त्याचा अभिमान प्रत्येक. आणि हिंदू धर्म जर कोणी टिकवला असेल तर तो माझ्या राजाची वचन. नेहमी एक वाक्य सांगत असतो महाराज, अरे आकाशामध्ये जर सूर्य उगवला नसता, आकाशामध्ये जर सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग तुम्हा मला कळाला नसता. अरे पण राजा शिवछत्रपती जर जन्माला आला नसता तर हा हिंदू धर्म तुम्हा मला कळाला नसता. बळ 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 वाजवू नका महाराज, उगा अवसर आणल्यागत करू. अभिमान पाहिजे हो, त्याला अभिमान पाहिजे. माझ्या राजा शिवछत्रपतींना हा धर्म सांभाळलाय. आता कसं झालंय, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवछत्रपती जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं. राज तुम्ही पुन्हा या, पण कुठं? दुसऱ्याच्या घरात. आपल्याकडे यावं असं वाटत नाही ना महाराज. असो, हा धर्म आहे, हा आपण टिकवला पाहिजे महाराज. हा धर्म टिकवला तो माझ्या राजानं, हा अभिमान आहे. असो, वारकरी संप्रदाय सांगत होतो, काल्यामध्ये या वारकरी संप्रदायाला अनन्य साधारण महत्व आहे महाराज, फार महत्व आहे. बर, काला म्हणजे नेमकं आहे तरी काय हो? या बाबा वरती या. काल्याचे 3 प्रकार वरती या. या महाराज बस. विठ्ठल आपल्या भागाचं तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं भूषण आहे महाराज. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय टिकवलाय अशा मंडळींनी महाराज. एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. वारकरी संप्रदाय टिकवणं इतकं सोपं नाही आहे, फार कष्ट आहेत, फार हल्लापेक्षा आहेत, इतकी लोकांची बोलणी आहेत, पण त्याच्यातूनही खंबीरपणे उभं राहणं. आणि या वयामध्ये फार मोठी ताकद आहे महाराजांची. त्यांनी केलेला हा परमार्थ आहे महाराज. आणि परमार्थ महाराज, त्या भगवंत त्याच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहत नाही महाराज. ही ताकद आहे वारकरी संप्रदाय. आणि या मंडळींनी महाराज अनपेक्ष परमार्थ केलेला आहे. कुठल्याही प्रकारची आस नाही, अपेक्षा नाही महाराज. हो, इतका निस्वार्थ परमार्थ आणि निष्पाप आहे. व्यवहारही तितकाच निष्पाप आहे आणि निस्वार्थी आहे. म्हणून जगाचा मालक त्यांचा दास होतो, कोणीही भक्ताचा दास होत नाही. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, नुसता दास होत नाही. असे भक्ताची आहे घरी, कामे न सांगता करी, न सांगता भगवंत त्यांचं काम करतोय महाराज. ही ताकद आहे त्यांनी केलेला परमार्थ. असो, काल्यावरती बोलतोय महाराज. काला म्हणजे नेमका आहे तरी काय? शास्त्रकार काल्याचे 3 प्रकार सांगतायत. दही भाताचा काला. दही आणि भात एकत्र केल्यानंतरून जी क्रिया घडते ना त्याला काला म्हटलाय. दुसरं, देव आणि भक्त एकत्र आल्यानंतरून जी क्रिया घडते त्याला काला म्हटलंय. जीव शिव बैसोनी एका शयनी, तो काला. आणि तिसरा, देवानं भक्ताला दिलेला प्रसाद, हे नाम काला आहे. तो का म्हणे हा तो देवाचा प्रसाद, लाधलो आनंदे निर्भर. असा 3 प्रकारचा काला आहे. काला सुद्धा 3 प्रकारचा आहे, 3 प्रकारे सेवन करायचा आहे. जसं आपलं शरीर आहे स्थूल, सूक्ष्म आणि कारण, तद्वतप्रमाणे हा काला आपल्याला सेवन करायचा आहे. पहिला स्थूल शरीरानं उपजोनिया पुढते येऊ आणि मग काला खाऊ दही भात या देहाला येऊन, आणि मग सूक्ष्म हरिनामाचा खिचडी काला, हा सूक्ष्म शरीरानं आहे. आणि तिसरा कारण शरीरानं आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, बरोबर ना, हे प्रमाण आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, हा कारण शरीरानं सेवन करायचा आहे. पण आता इथं प्रश्न पडेल, किती काला आपण खाल्ला म्हणजे तो आपल्याला प्राप्त होईल? किती?
एक म्हणून एवढं काय त्या काल्याच्या प्रसादामध्ये हो, घरी आम्ही चांगलं खाऊ ना, बदाम काजू शिरा तूप रोटी चांगलं खाऊ. अरे बाबा रे, काय खातो याला महत्व नाहीये, कोण देतो ना त्याला महत्व आहे महाराज. काय खातो याला महत्व नाहीये. तुम्ही कितीही खा, तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख जाणार. आताही तुमच्या चेहऱ्यावर इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे की उद्या काय सरकार कोणाचं पडतंय काय इतकं टेन्शन तुम्ही आताच घेतलं. 4 तारखेचं टेन्शन घेऊन तुम्ही इथं बसलाय. हा, तुमचे चेहरे सांगायला लागले ते हो. फोडिली गवरी तैसे दिसे तोंडावरी. आनंद राहिलं पाहिजे, फ्रेश राहिलं. आणि ही ताकद जे आहे ना ती माझ्या काल्याच्या प्रसादामध्ये आहे. आणि म्हणून कोण देतो याला फार महत्व आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रमाण आहेत महाराज, उगे काय बोलावं. आणि दुसरं प्रमाण आहे, ज्ञानराज माझा गोपाळांसी लाह्या वाटी. प्रसाद देणारे दोनच आहेत, एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे संत. हे दोनच आहेत, 2 प्रकरणावरून 2 देणारे आहेत. हा, पण हा किती खाल्यानंतर आपल्या प्राप्त होईल ही पण फार गरज आहे ना महाराज. तुम्ही काला कितीही खाओ, पण जोपर्यंत हा जीव त्या भगवंताशी एकरूप होत नाही ना तोपर्यंत काला आम्हाला प्राप्त होणार नाही महाराज. जशी गंगा पर्वतावरून निघाल्यानंतर सागराला मिळाल्यानंतर ती एकरूप होते. तुका म्हणे सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. ती सागराला मिळाल्यानंतर जशी एकरूप होते तद्वदाप्रमाणे हा देह त्या भगवंताशी ज्यावेळेस एकरूप होईल ना त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपल्याला काला प्राप्त होईल. तद्वदाप्रमाणे नाही. विठ्ठल आणि हा काला जर प्राप्त झाला असेल तर गोकुळातील गोपाळांना आणि गोपिकांना आणि दुसरा म्हणजे माझ्या साधू संतांना. अद्याप काला कोणालाही प्राप्त झाला नाही महाराज. आम्हाला देह मिळालाय पण कळाला नाही महाराज. म्हणून देवाला हा देह कळाला पण मिळाला नाही. आणि म्हणून हा काला प्राप्त करण्याकरता स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. अरे या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त व्हावा, हा काला प्राप्त व्हावा म्हणून देवादी देव सुद्धा इच्छा करतायत. पण त्यांना काला प्राप्त झाला नाही ना. कारण तुम्हाला आम्हाला तर नाहीच, हा देह मिळाला नुसता पण कळाला नाही. माझ्या साधू संतांना हा देह मिळालाही आणि कळालाही महाराज, कळालाही. म्हणून खऱ्या अर्थानं आता आम्ही हा काला प्राप्त करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत. पण ज्या भगवंतानं हा काला दिलेला आहे, ज्या भगवंतानं हा काला आम्हाला प्राप्त करून दिलाय त्याच्या चरित्राचा या ठिकाणी फक्त उच्चार करायचा आहे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. जे भगवंतानं गोकुळामध्ये चरित्र केलंय ना त्याचा उच्चार फक्त करायचा आहे. अनुकरण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. अनुकरण जर करायचं असेल तर माझ्या प्रभूंचं करावं. एक पत्नी एक वचनी एक बाणी त्याचं आचरण करावं. या बाबाच्या आचरणाच्या भानगडीत पडू नये. श्रावण महिना चालू होता महाराज आणि श्रावण महिन्यामध्ये पोथी पुराण सगळीकडे चालतात महाराज. ग्रंथ पारायण वगैरे सगळं चालतात. एकदा नवरा बायको सात्विक होते महाराज आणि असंच ते पारायणाला गेले. गेल्यानंतरून घरी आले. घरी आल्यानंतरून त्या पत्नीचा पती पतीला सांगू लागाला, अगं ऐकलं का म्हटले, मी आज म्हटले भगवंताची लीला ऐकली आहे, हरिविजय ग्रंथ ऐकून आलो आहे आणि त्याच्यामध्ये म्हटले मी भगवंताला 16,108 बायका आहेत असं ऐकलंय म्हटले. मग काय नाही म्हटले, तुझी परवानगी. बायको हुशार होती, तसे बायका फार हुशार असतात महाराज. तिने सांगितलं काही हरकत नाही, मी म्हणले पांडव प्रताप ऐकून आले म्हटली. मग म्हणले द्रौपदीला 5 पती होते. मग काय नाही म्हटले, तुमची परवानगी. ते म्हणलं तेरी भी चूप मेरी भी चूप. आचरण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये हो महाराज. आचरण करायचं ना तर माझ्या प्रभूंचं करावं. एक वचनी एक पत्नी एक बाणी.
अशा या प्रभूंचं आचरण करावं आणि या भगवंताच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे. पण तो उच्चार करत असताना ज्या भगवंतानं काला दिलाय त्या भगवंताचा उच्चार करायचा आहे महाराज. आणि तो उच्चार गोकुळामध्ये जे भगवंतानं चरित्र केले त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. कारण भगवंतानं अनेक प्रकारचं लीला केलेला आहे नाही का, अनेक प्रकारचे चरित्र भगवंतानं केलेले आहेत. वास्तविक पाहता भगवंत चरित्र करतोय पण तो जन्माला अवताराला आल्यानंतरून करत नाही असं नाही बरं. अवताराला येण्या अगोदर पासून तो भगवंत चरित्र करतोय. पण तो भगवंत नेमका अवताराला येतो का त्याची कारण आहेत ना. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. भगवंत अवताराला येतो त्याची दोन कारणं आहेत. एक धर्माचं रक्षण करण्याकरता आणि दुसरं भक्तांचा सांभाळ आणि दुर्जनांचा नाश करण्याकरता भगवंत अवताराला येतो. म्हणून आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंत अवताराला येतो बरं. आणि असा हा भगवंत चरित्र करतोय. अवताराला येणे अगोदर पासून चरित्र करतोय. भक्तांचं रक्षण करायचंय, सांभाळ करायचाय, धर्माचं रक्षण करायचंय. मग अवताराला येणे अगोदर पासून चरित्र करतोय महाराज. काय चरित्र केलं भगवंतानं? ज्या वेळेस पृथ्वी माता त्रासून गेले महाराज, सर्वजण व्याकुळ झालेत आणि मग आदी देव करून सगळे ब्रह्मादी देव सर्व पृथ्वी रूपी गाय भगवंताजवळ गेले आणि भगवंताला दया याचना करू लागली. आणि मग मात्र देवानं सांगितलं तळमळ मानसी करू नका, काळजी करू नका म्हणले. यदुकुळामध्ये म्हणले मी अवताराला येणार आहे, जन्माला येणार नाही बरं. भगवंत अवताराला येतो हे ध्यानात राहू द्या. म्हटले यदुकुळामध्ये मी वसुदेव देवकी यांच्या पोटी अवताराला येणार आहे, काळजी करू नका. दैव योगाने महाराज वसुदेव देवकी यांचं लग्न ठरलं महाराज. आणि लक्षात घ्या देवकी ही वसुदेवाची कितवी पत्नी आहे? किती काल ऐकलं माग बसलेले कितवी पत्नी आहे वसुदेवाची? नाही माहित. देवकी ही वसुदेवाची तसं पाहिलं तर देवकीच्या 6 बहिणी वसुदेवाला दिलेल्या होत्या. ही 7वी आहे. आणि तशा वसुदेवाला 12 पत्न्या आहेत. ही 12वी पत्नी आहे देवकी माता. दोघांचंही लग्न झालंय. वरात निघाली. वरात आपल्यासारखी नाही बरं डीजेवर. आता डीजेवर इजार सुटेपर्यंत पोरं नाचतायत महाराज. ती वरात अशी होती का? माझ्या भगवंताच्या मायबापाची आहे. आणि भगवंत कुठेही अवताराला येत नाही. मी मागे बोलून गेलो असेल. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. का तुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. भगवंत कुठेही अवताराला येत नाही बरं. बीज बोये बबुल का आम कहासे आये. अरे तुम्ही किती जरी भाबळीची झाडं लावली तरी त्याला आंबे येणं शक्य. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. भगवंत त्याच ठिकाणी अवताराला येतो महाराज. आणि वसुदेव देवकीचं लग्न झालं. वरात निघालेली आहे. सारथ्य करतोय महाराज कंस. भाऊ आहे, भाऊ चुलत भाऊ आहे बरं, सक्का भाऊ नाही. सारथ्य करतोय. पण सारथ्य करत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं अरे कंसा तू जिचं सारथ्य करतोय तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र म्हटले तुला मारणार आहे. बस कंसाला राग आला. वसुदेवाला देवकीला खाली ओढून घेतलाय, देवकीच्या केसाला धरलाय. तसा महाराज कंस हा पराक्रमी राजा होता हे वसुदेवाला माहिती होतं. वसुदेवानं कंसाला सांगितलं अरे कंसा तू पराक्रमी राजास, तुला हे शोभत नाही म्हटले. अरे पण मला मारणारा पुत्र म्हणले तुमच्या पोटी जन्म. अरे तुला मारणारा पण तो 8वा आहे म्हटले, आम्ही नाहीत म्हटले. मग एक काम करतो, आम्हाला होणारी संतती आम्हाला होणारी मुलं म्हटले आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. त्याला पटलं महाराज. आणि त्यावेळेस महाराज त्यानं त्यांना कारागृहामध्ये टाकलं महाराज. कारागृहामध्ये टाकल्यानंतर दिवसामागं दिवस गेलेत आणि वसुदेव देवकीला पहिला मुलगा झाला. आता त्याचं नाव तर माहितीच नसेल, कितवी पत्नी आहे माहिती नाही, तर त्या पहिल्या मुलाचं नाव तुम्हाला काय माहित असेल? पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. मुलगा जन्माला आलाय. वास्तविक पाहता मुलगा जन्माला आल्यानंतर आईला आनंद होतोय, पण या ठिकाणी दुःख झालं.
वाऱ्यासारखी बातमी कंसाला पोहोचली आहे आणि कंसाला पोहोचल्यानंतरून महाराज कंस धावत पळत त्या ठिकाणी आलाय. त्या लहान्या मुलाला हातामध्ये घेतलंय, गर 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 फिरवलं आणि भिंतीवरती आपटलं. चिंधड्या चिंधड्या त्या मुलाच्या झाल्या महाराज. आपल्या आई समोर आपल्या मुलाचा प्राण झाला महाराज. वाईट वाटलं. एका मागे एक अशी 6 मुलं मारली गेली आहे. आता ती का मारली गेली याचंही शास्त्र आहे, पण आता जितकं सांगायला आपल्याकडे वेळ नाही. 7वा गर्भ राहिलाय, पण योग मायेनं तो गोकुळामध्ये नेलाय. इकडे सगळे लोक हाय हाय करू लागले की याच्यामुळं कंसाच्या भीतीमुळे हिचा गर्भपात झालेला असला. मग 8व्याचं प्रयोजन आहे. 8वा गर्भामध्ये वाढतोय. देवकी मातेच्या चेहऱ्यावरती इतकं तेज पसरलंय की सूर्याच्या प्रकाशाला लाजवल इतकं तेज तिच्या चेहऱ्यावरती होतं. का? कारण स्वतः भगवंत तिच्या उदरामध्ये वाढत होते महाराज. आणि तो दिवस जवळ आलाय. श्रावण मास आहे, अष्टमी तिथी आहे. आता तिथी काय कुणाला कळणार नाही महाराज. आपल्या घराहून इंग्रजांचं विमान गेलंय ना, तिथी कुणाला समजणार नाही. किती तिथी आहेत आपल्याकडे? 10. बर, तू रोज असतो ना माझ्या कीर्तनात. किती तिथी आहे माग बसलेल्या? 16 तिथी आहेत. काय झालंय, आपण टेबला खालून पैसे देऊन पास झालोय, त्याला तिथी काय कळणार महाराज. पण अभिमान पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो. आपलं कसं झालंय, संडे होया मंडे, रोज खाये ते तुम्ही म्हणा महाराज. आजकालच्या मुलांना महाराज तिथी काय आहेत, मराठी महिने काय आहेत हे कळणार नाही महाराज. तुमचं सोडून द्या. मोबाईल वरती महाराज नंबर जर सांगायचा म्हटला तर तो इंग्रजीत सांगायला लागतोय. इतकी बेमारी झाली महाराज. मराठीत सांगायला गेलं की नंबरच कळत नाही हो. काय करावं आता. ही इतकी वाईट परिस्थिती आपल्यावरती यावी. अरे आपला अभिमान आहे. मी मगाशी बोलून गेलो. हा आपला स्वाभिमान आहे. हा आपल्याला टिकवता आला पाहिजे हो महाराज. असो 16 तिथी आहेत, लक्षात राहू द्या. पुन्हा ती एकदा आलो की मी परत विचारेन आणि त्यावेळेस कुठल्या आहेत ते सांगेल. आता इचकत बसत नाही, इतका वेळ नाही आपल्याकडे. विठ्ठल त्यातली अष्टमी नावाची तिथी आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि भगवंत त्या ठिकाणी कारागृहामध्ये अवताराला आलेत. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, संत सोपान काका महाराज की, गोपाल कृष्ण भगवान महाराज. भगवंत अवताराला आले, पण अवताराला येत असताना 8 वर्षाच्या बालकाप्रमाणे अवताराला आले. अवताराला आल्यानंतरून वसुदेव देवकीनं विचारलं, अरे कृष्णा, तू जर असा जन्माला आला, असा अवताराला आला, तर आमच्यावर म्हटले कोण विश्वास ठेवणार. म्हटले काळजी करू नका. म्हटले इथून मला तुम्ही गोकुळामध्ये घेऊन जायचंय. अरे म्हटले देवा, न्यावं कसं? हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये साखळदंड आहेत, बाहेर पहारेकरी आहेत, कबाडा लावलेली आहेत, कुलप आहेत, जावं कसं? म्हटले ते काळजी करू नका, ते माझ्यावरती सोपवा. आणि मग महाराज हे सगळं सांगितल्यानंतरून स्वतः भगवंत पुन्हा एखाद्या बालकाप्रमाणे झाले. आणि मग भगवंताला वसुदेवानं उचललं आणि कशात ठेवलं? भगवंताला न्यायची तयारी झाली आहे, गोकुळामध्ये घेऊन जायचंय. पण नेत असताना भगवंताला कशामध्ये घेतलंय? टोपलीमध्ये. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. भगवंताला टोपलीमध्ये घेतलं नाही बरं, भगवंताला सुपामध्ये घेतलंय. भगवंताला सुपामध्ये घेऊन स्वतः वसुदेव त्या ठिकाणी घेतले. घेतल्यानंतरून सगळं पायातलं साखळदंड तुटलं, बेड्या तुटून पडल्यात.
कवाड आपोआप उघडे झालेत, पहारेकरी आपोआप झोपी गेलेत. आणि भगवंतानं पहिलं दर्शन जर कोणाला दिलं असेल तर ते यमुना मातेला दिलं महाराज. दुतडी भरून वाहत होती, पण प्रथम भगवंतानं आपला पायाचा अंगठा चरण स्पर्श केल्यानंतरून यमुना मातेनं दुभंगली, मधोमध रस्ता झालाय. आणि मग वसुदेवानं भगवंताला गोकुळामध्ये नेलंय, नंद बाबाच्या वाड्यामध्ये पोहोचलंय. तिथं माया उपजलेली होती, मायेला आपल्या बरोबर घेतलं, भगवंताला तिथं ठेवलं आणि पुन्हा कारागृहामध्ये आले. शेवटी माया होती महाराज. पुन्हा दरवाजे सगळे बंद झाले, कवाडं उघडली गेली, बंद झाली, पहारेकरी जागे झालेत. ती माया आहे, आणि माया काय एकदा माग लागली की अशीच रडायची वेळ येते महाराज. आणि ती रडू लागली आहे. सर्व पहारेकरी जागे झालेत, आणि जागे झाल्यानंतरून आवाज दिला. सगळ्यांना एकच बातमी कळाली, वसुदेव देवकीला पुत्र झाला म्हटले. कारागृहातला हा प्रसंग आहे. कारागृहामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. कंसाला कळालंय. कंस धावत पळत त्या ठिकाणी आलाय, आणि ती मुलगी होती, माया होती, तिला आपल्या हातामध्ये घेतलं. गर 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 फिरून आपटणार. सगळ्या गवळणींना सांगू लागल्या, म्हटले नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि मग सगळे गुडिया तोरणं उभारू लागले, सुंटवडे वाटू लागली. आनंदी आनंद झाला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला महाराज की त्याचा पारावार राहिला नाही. इतका आनंद झाला. पण इकडं मात्र या बाबाला दुःख झालं ना, कारण मला मारणारा म्हणले तिकडं गोकुळामध्ये वाढतोय. मग काय करावं? मग भगवंताला मारण्याची तयारी चालू झाली महाराज. अगदी 6व्या दिवशी भगवंताला मारण्याची तयारी चालू झाली. मग कोण मारणार? मग महाराज त्या ठिकाणी एक स्त्री उभी राहिली आहे. म्हणून तेव्हापासून त्याला आरक्षण दिले महाराज. आताचं आरक्षण नाहीये, त्या काळापासून आहे महाराज. उभी राहिली आहे, तिचं नाव पुतना. पुतना उभी राहिली आणि सांगितलं, म्हटले मी मारणार म्हटले भगवंताला. बस पुतना मात्र तयार झाली आहे आणि भगवंताला मारण्याकरता निघाली आहे. पण ती जात असताना अशी तशी गेली नाही महाराज, फार नटून थटून निघाली आहे. किती किती भारी वेश तिने घेतला महाराज. नामा मने आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदर देवांगणा. देवांगणेपेक्षाही तिनं सुंदर रूप घेतलं होतं महाराज. आणि मग त्या ठिकाणी ती आली आहे. आल्यानंतरून गोकुळामध्ये आली आहे आणि प्रत्येक मुलाला मारत चालली महाराज. 99 बालकं मारली आहे. 100वा नंबर माझ्या भगवंताचा आला. भगवंताच्या वाड्यासमोर आली आहे, नंद बाबाच्या समोर आली, आवाज दिला, यशोदे. अगं म्हटलं मी आले आहे. यशोदा धावत पळत बाहेर आली आणि विचारलं, म्हटले कोण? अगं म्हटलं मी तुझी बहीण. बहीण? म्हटले मला कोण बहीण नाही. अगं म्हटले मी तुझी चुलत बहीण. हो, मला तर म्हटले कोण चुलताच नाही तर चुलत बहीण येईल कशी? नाही म्हटले लांबची बहीण आहे. बरं म्हटले का? म्हटले अगं तुला मुलगा झाला हे कळालं म्हटले, म्हणून भेटायला आले तुला. बरं म्हटले तो आता म्हटले झोपलाय म्हटले. बस देवानं विचार केला, म्हटले आता काय मी झोपा काढायला आलोय का? आणि मग भगवंतानं रडायला सुरुवात केली महाराज. आणि मग मात्र ती पुतना त्या ठिकाणी गेली, भगवंताला मारण्याकरता आली आहे महाराज. पण येत असताना तिनं रूप धारण करून आली आहे. ती बाहेरून बदललेली होती, बरं हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसांना बाहेरून बदलून उपयोग नाही. आता या आमच्या किती माता पावल्या लिपस्टिक पावडर लावून आल्या, ती हे सगळं वरवरच झालं हो. पण माणसानं आतून बदललं पाहिजे, आतून बदललं पाहिजे. माझी शबरी माता घ्या महाराज, आतून बदललेली होती म्हणून जगाच्या मालकाला तिच्याकडे जावं लागलं. पुतना ही बाहेरून बदललेली होती म्हणून तिला जगाच्या मालकाकडे यावं लागलं. ही ताकद आहे महाराज. म्हणून भाव पाहिजे. अंतकरणामध्ये भाव असेल तर सगळ्या गोष्टी होतात. तू का म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, देवालाही राबवण्याची ताकद आहे. ही ताकद शबरी मातेमध्ये होती महाराज. शबरी माता त्या ठिकाणी बाहेरून बदललेली नव्हती, आतून बदललेली होती. म्हणून जगाचा मालक माझा प्रभू रामचंद्र त्यांना तिच्याकडे जावं लागलं. आणि ही पुतना बाहेरून बदललेली होती म्हणून तिला देवाकडे जावं लागलं. पण देवाला भेटायला आली आहे, मारण्याकरता आली आहे. आपल्या स्तनामध्ये विष घेऊन आली आहे. भगवंताला मांडीवर घेतलंय, स्तनपान करू लागले. भगवंतालाही दूध प्राशन केलं. आता का प्राशन केलं सर्वांना ज्ञात आहे. अनेक काल्याचे कीर्तन आपण ऐकलेत, अनेक महाराज मंडळी आपण उगाळून प्याल्याला आहात. वेगळं काय सांगायची गरज नाही.
आणि मग महाराज पुढं पुढं भगवंत अगदी रक्तही शोषण करू लागले आणि मग भगवंतानं पुतनेचा प्राणही ओढून घेतला, पंच प्राण ओढून घेतले आणि मग पुतना ओरडू लागली, देवा अरे सोड म्हटली. देवानं सांगितलं, म्हटले सोडण्याकरता पकडलेलं नाही महाराज, पहिलंच गिराईक आहे, भवानीचं गिराईक आहे, सोडायचं कसं म्हटले महाराज. आणि पुतना त्या ठिकाणी गतप्राण झाली महाराज. अकळार विकळार असा देह त्या ठिकाणी पडला. पण पुतना मातेचं महाराज आता करायचं काय म्हणून तिच्या देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले महाराज. पण महाराज आश्चर्याची गोष्ट आहे, तुम्ही आम्ही जर गेलो तर आपल्या देहाचे तुकडे केले तर दुर्गंधी पसरतीये महाराज. पण पुतना मातेचा सुगंध पसरू लागला. सुगंध का? कारण माझ्या जगाच्या मालकाच्या हाताचा स्पर्श तिला झालेला होता. ही ताकद आहे भगवंताच्या प्राप्तीची. पुतना मारली गेली आहे, तुकडे तुकडे देहाचे करून तिथं तिचं विल्हेवाट लावली आहे, पण सुगंध पसरलाय आणि हा सुगंध कंसापर्यंत पोहोचला की पुतना मारली गेली आहे, आता करावं काय. आणि मग महाराज असं करत करत अनेक जण भगवंताला मारण्याकरता आले, पण असुर रुळत चरणावरी. नामदेवराय सांगतात भगवंत लहान असतानाच अनेक असुरांना भगवंतानं मारलं महाराज. फक्त एकच असा असुर आहे की त्याला भगवंतानं सोडलं, तो म्हणजे महाबळ भट्ट. कारण देव आहे, अरे ज्याच्या कपाळावरती कुंकू आहे, गळ्यामध्ये जानवा आहे, त्याला भगवंत काही करत नाही. आणि ते ब्राह्मणाचं रूप घेऊन आलं होतं म्हणून तेवढं वाचलं. पण त्याचाही प्रकार सर्वांना माहित आहे. जानवे तुटले, पंचांग फाटले, दोतरही गळाले, टिंब टिंबचे विठ्ठल. परिस्थिती वाईट केली. असं करत करत भगवंतानं अनेक राक्षसांना मारलं. भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले आणि मग भगवंत चरित्र करू लागले. अभंगाचं पहिलं चरण, हे दसई चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे. भगवंतानं लहानपणापासून वाढत वाढत असताना अनेक प्रकारचे चरित्र त्या ठिकाणी गोकुळामध्ये केले. आता चरित्र सांगण्यात आपल्याकडे फार वेळ नाही महाराज, धावत्या गतीमध्ये आपण पुढे जातोय. का? त्याचं कारण आहे, देवाला अजून पुढेही काय भरपूर काय करायचं होतं. अभंगाचं दुसरं, हे सोंग सारीले या रूपे आया, आपने ही बहुत करने आए, पूरे ही बहुत करने आए, माझीवाली तुझे वरना, माझीवाली तुझे वरना, पुढे बहुत करने आए, पुढे ही बहुत करने आए, माझीवाली तुझे वरना, माझीवाली तुझे वरना. हे सोंग सारेले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आपल्यालाही पुढे अजून भरपूर काय करायचंय. एकदा मोठ्या प्रेमानं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करू. विठोबा जय Hare
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। महाराज भगवंतानं अनेक प्रकारचं चरित्र करत राहावं आणि एक चरित्राचा या ठिकाणी उल्लेख केलाय ते म्हणजे भगवंतानं रांगत असताना गायींची सेवा करावी। कारण भरपूर प्रकारचं चरित्र गोकुळामध्ये केलं, अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या, पण चोऱ्या कुठल्या होत्या? चित्त चोरीले नंदाच्या नंदने, अशा प्रकारच्या चोऱ्या होत्या। आता ते सांगायला वेळ नाही। अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतानं केल्या, अनेक प्रकारच्या लीला भगवंतानं केल्या आणि मग मात्र सगळ्या गवळणी त्रासून गेल्या आणि गवळणी सगळ्या आपल्या यशोद्या मातेला सगळं घरानं सांगू लागल्या हो। आणि सांगितल्यानंतर तिला काही हे पटत नव्हतं, कारण आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट तिला मान्य नव्हतं। मग गवळणींनी ते सगळं पटवून द्यावं आणि मग मात्र यशोदेने आले पाणी, मग मात्र तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मग कृष्णाला सांगू लागली, हे कृष्णा, हे काना, आता म्हणले तू इथं थांबायचं नाही, म्हटले आता तू रानामध्ये जायचंय, गायी चारण्याकरता तू रानात जायचंय। ठीक आहे, भगवंतही म्हणले पुढेही बहुत करणे आहे, काही हरकत नाही, म्हटले मी रानात जाईल। आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंतानं सगळ्या गोपाळांना सवंगड्यांना आपल्या बरोबर घ्यावं। बरोबर घेत असताना खांद्यावरती घोंगडी घेतली आहे, काठी घेतली आहे, आपली शिदोरी बरोबर घेतली आहे आणि गायी चारण्याकरता भगवंत रानामध्ये गेले। आणि मग भगवंत रानामध्ये गेले, तिथं गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ भगवंतानं खेळू लागले आणि मग सगळं खेळून झाल्यानंतर सवंगड्यांना सांगितलं, देवा आता म्हणले बा झालं, म्हटले आता खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख, आता म्हटले बा झालं, म्हटले। आणि मग भगवंतानं सगळ्यांना गोलाकार त्या ठिकाणी बसवलं, पण बसवल्यानंतर भगवंतानं एक अट घातली, अरे म्हटले माझी जशी शिदोरी आहे, म्हटले तुझी तशी पाहिजे, म्हटले म्हटले मग काय महाराज, एक एक जण उठून जायला लागला, पण भगवंताला देवाला आपल्या गोपाळांशिवाय भक्ताशिवाय राहावलं नाही। आणि जवळ आल्यानंतर विचारला, अरे म्हणले झालं काय? अरे देवा म्हणले तू मोठ्या घरचा आहेस, तुझ्यासारखी शिदोरी असणं आमचं शक्य नाही रे, आम्ही गरीब घरचे आहोत। ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही, देवाला नाही राहवलो आपल्या भक्ताशिवाय। आणि मग महाराज त्या ठिकाणं परत भगवंतानं सगळ्यांना गोलाकार त्या ठिकाणी बसवलं आणि भगवंतानं प्रत्येकाच्या शिदोऱ्या त्या एकत्र केल्या। जे भगवंतानं त्या ठिकाणी शिदोऱ्या एकत्र केल्या तो यमुनेच्या तीरावरती झालेला तो पहिला काला आहे। तो काला भगवंतानं यमुनेच्या तीरावरती केला, तोच काला माझ्या साधू संतांना चंद्रभागेच्या तीरावरती केला आणि तोच पवित्र पुण्य नामाचा काला आज या भूमीमध्ये घडतोय। आणि हा काला तुम्ही आम्ही सर्वजण प्राप्त करण्याकरता आलेलो आहोत। सर्वांना एकदा पुनश्च एकदा धन्यवाद देतो। झालेली ही सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पण करतो। सेवेच्या माध्यमातून जर काही चुकीचं अक्षर गेलं असेल तर बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। जे काही बोललो ते जगद्गुरु तुकोबाराय माऊली यांचे बोल होते असं समजावं। जे काही माझ्या बुद्धीचा दोष आहे तो मला माफ करावं। झालेली ही सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पण करतो। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आज या ठिकाणी ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्थेचा हा द्वितीय वर्धापन दिन
आणि या द्वितीय वर्धापनिमित्त सर्वजण या ठिकाणी तुम्ही आम्ही जमलेलो आहोत. मामांचं हे कार्य अनेक वर्षापासून चालू आहे. जवळजवळ मामांकडेच मी 13 वर्ष झालं शिकलेलो आहे आणि मी नेहमी सांगत आहे, सांगत आलो सांगत राहणार. मामांचा पहिला कीर्तनकार कोण असेल तर तो मी आहे. या दगडालाही घडवण्याचं काम मामांनी केलेलं आहे. अशा बऱ्याच दगडांना आकार देण्याचं काम मामांनी केलेलं आहे. आता दगड भरपूर घडलेत, नावारूपाला आलेत, पण मंदिरं घेऊन बाजूला गेले, तेही तितकंच खरं आहे. विठ्ठल. पण मामांनी तरीही मागं घेतलं नाही. ज्याला जिकडं जायचंय तिकडं जावं, काही हरकत नाहीये. पण मामांचं कार्य हे चालूच राहिलेलं आहे आणि ते चालूच राहणार आहे. असंख्य विद्यार्थी येतील जातील, घडत राहतील. आज आमच्यासारखे महाराजांनी कित्येक विद्यार्थी मामांच्या झेटॉकीज वरती आहे. आमचं तो 2 वेळा मनमंदिराचा कार्यक्रम झालाय. मनमंदिरात चालू झाला महाराज 2017 साली. त्यावेळेस आमचं झेटॉकीजला रेकॉर्डिंग झाले पहिलं सुरुवातीला. त्यावेळेस चांगल्या चांगल्या कीर्तनकारामध्ये आमचं रेकॉर्डिंग होऊन गेलंय. ही ताकद आहे मामांची महाराज. मुलांना घडवण्याचं काम मामांचं खूप कार्य मोठे आहे महाराज. आणि कित्येक आता विद्यार्थी आहेत ते झेटॉकीज वरती कीर्तन केलेलं आहे. ही मामांची कीर्ती आहे. पण मामांचं कसं आहे, आपलं पडद्यामागे राहायचं काम करतात, लय पुढं येत नाहीत. हाच त्यांचा स्वभाव आहे. त्या स्वभावाचा सगळेजण फायदा घेत आहेत. पण असो, मामांना आयुष्यात कधी काही कमी पडलं नाही आणि पडणारही नाही महाराज. थिटे दादांसारखी ही मंडळी, तुम्हा सर्वांसारखी मंडळी मामांच्या पाठीमागं उभे आहे. आमचे पारवडी ग्रामस्थ असतील, आधी करून करंजावणे ग्रामस्थ सर्वजण असतील. बाबांचा आशीर्वादही त्यांच्यावरती आहेत. अमोल महाराज नलावडेंसारखे युवा तरुण तडफदार मुलं मामांच्या पाठीमागं उभे आहेत. त्यामुळे मामांना कधी काही कमी पडणार नाही, ही शाश्वती आहे. पण अलीकडेच मामांचं एक स्वप्न आहे, भव्य दिव्य असं स्वरूपामध्ये ते न्यायचं आहे. याच्याकरता तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हे प्रयत्न करायचे, हे ध्यानात राहू द्या. मामांचं सर्वात मोठं आता कार्य, सगळ्यात मोठं घेतलेलं हाती कार्य ते म्हणजे इमारतीचं आहे महाराज. मामांच्या मनाला कुठंतरी वाटत होतं की मुलांना चांगली निवासी सोय व्हावी, मुलांकरता चांगलं राहण्याचं ठिकाण असावं. म्हणून मामानं त्या ठिकाणी महाराज इथं पलीकडच्याच बाजूला एक जागा मिळालेली आहे, काही जागा खरेदी घेतलेली आहे. आदरणीय शिंदे बाबांनी त्यांना काही जागा भेटरूपी स्वरूपात दिलेली आहे. खऱ्या अर्थानं त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण हे दान करणं इतकं सोपं नाही महाराज आणि हे कोणालाही घडत नाही महाराज. ते दान त्यांच्या हातून घडलं. पुनश्च एकदा त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांनी मिळून असं सहकार्य मामांना करत राहावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आज खऱ्या अर्थानं ज्यांची सेवा होती ते मामांचे गुरुवर्य म्हणजे आमचेही गुरुवर्यच आदरणीय ज्ञानेश्वरी गुरुवर्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची खऱ्या अर्थानं पुनश्च एकदा सांगतो, त्यांची खऱ्या अर्थानं ही सेवा होती. पण दैवयोगानं त्यांच्या गाडीचा अपघात झाला, पण सुदैवानं काही झालं नाही. ही त्यांची भक्ती आहे, ही त्यांची भगवंतावरती माऊलीवरती असणारी श्रद्धा आहे. महाराज इतकं गाडीचे फोटो काल पाहिल्यानंतरून इतकं मनामध्ये अस्वस्थ झालं. असं जर पाहिलं तर गाडीमधले किंबहुना एकही जो असेल तो जीवित राहिला नसेल. असं गाडीचे फोटो पाहिल्यानंतरून तीळ मात्र का होईना मनामध्ये शंका येते. पण महाराज ज्यावेळेस गुरुजींची क्लिप पाहिलं त्यावेळेस मनाला कुठंतरी समाधान झालं. महाराजांनी सुद्धा सर्वांना संदेश पोहोचवलेला आहे की मला काही झालेलं नाही, आम्ही सर्वच्या सर्वजण सुखरूप आहोत. ही भगवंताचा असलेला हा पाठिंबा आहे महाराज. ही ताकद आहे देवाची, ही ताकद आहे महाराज. आणि हाच आशीर्वाद मामांच्या पाठीमागं चालू आहे आणि तोच आशीर्वाद तुम्हा सर्वांचा चालू राहावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली ही सेवा या ठिकाणी थांबवतो. सेवेच्या माध्यमातून पुन्हा एकदा काही गैरचुकीचं झालं असेल तर क्षमा करावी. सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालात, सर्वांना धन्यवाद देतो. पुढील कार्यक्रम आर्य महाराज सांभाळून घ्या. मुखा
आता उठावे पाणी पुराले नवस धन्य काढा दिवस पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराले नवस वाळती आज पुरले कासे पितांबर पत्तुल लाट देवा सुरवार नित्य दिवेती संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा चंद्रभागे स्नानागे हे चिदान पंढरीचा अकल्पाविष्य वेदया मुळा माझ्या सगळा ईशाचा कल्पनेशी बाळा निघाले ही संत मंडळी सुखी असो अंगाराचा वारण लागुराजा माझ्या विश्वाचा भाविकासी नामा म्हणे ज्या महिला कल्पनेची बाधा ही संत मंडळी सुखी असो मागणी गती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताची वेचलेली आणि काय नाम